Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, today we are going to discuss a new point from the chapter set and relation, that is relation. In previous videos we learn about Cartesian product. Look at here, what is mean by Cartesian product? If A is equal to, I am taking here a set A is equal to 1, 2, 3, 4 and B is another set 5, 6, 7, 8. Then Cartesian of product of A and B is denoted by A cross B, and it is set of all order pairs whose first component is belongs to set A and second component is belongs to set B. That is A cross B is equal to, yes, pairing one with each element of set B. So 1 comma 5, that is pair is 1 comma 6, 1 comma 7, 1 comma 8. Here 2 comma 5, 2 comma 6, 2 comma 7, 2 comma 8. Third element is 3, 3 comma 5, 3 comma 6, 3 comma 7, 3 comma 8. Next 4 comma 5, 4 comma 6, 4 comma 7, 4 comma 8. ओके, एवढे आपण ए क्रॉस बी मध्ये एलिमेंट्स लिहू शकतो. बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए 4 होते, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी हे किती आहेत? 4 आहेत, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी हे किती आहेत? 16 असणार आहेत. 4 into 4 16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण निघालेलो आहे पुढच्या डेफिनेशनकडे. कोणत्या? तर रिलेशनकडे. रिलेशन म्हणजे काय? एनी सबसेट, रिलेशन इज डिनोटेड बाय आर, एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बी म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बीचा कोणताही एखादा सबसेट, त्याला आपण रिलेशन म्हणणार आहे. कोणताही एखादा. पण कसं असते, रिलेशन म्हणजे एखादं नातं असावं लागतं, म्हणजे एखादा पर्टिक्युलर फॉर्म्युला वगैरे अशा पद्धतीनं असणं शक्यतो गरजेचं आहे. पण कोणताही एखादा सबसेट ए क्रॉस बीचा हे रिलेशन होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मी R1 हे रिलेशन डिफाइन करतो. R1 इज अ रिलेशन ऑफ ऑर्डर पेयर्स ए कॉमा बी, ऑर्डर पेयर ए कॉमा बी such that A and B both are evens, A and B are evens, and okay, A belongs to, yes, capital A and B belongs to capital B. म्हणजे याचाच सबसेट घेणार आहे. A आणि B बोथ आर इवन. मग हा सेट असणार आहे, रिलेशन हा एक सेट असणार आहे. R1 हा सेट असणार आहे. ए आणि बी इवन असले पाहिजेत. इथं बघा 1 5 इवन आहेत का? दोन्ही नाहीत. इथं दोन्ही इवन आहेत का? नाहीत. इथं दोन्ही इवन आहेत का? नाहीत. इथं दोन्ही इवन आहेत का? नाही. 2 5 नाही. 2 6 दोघं पण इवन आहेत. ए आणि बी इवन आहेत, म्हणून मी ही ऑर्डर पेअर घेतली इथं 2 6. 2 7 येणार नाही. 2 8 येणार आहे इथं 2 8. 3 5 हे येणारच नाही, 3 वाले दोघं इवन पाहिजेत, म्हणून हे येणार आहे 4 6 आणि 4 8. सो हे R1 हे एक रिलेशन झालेलं आहे. R1 हे एक रिलेशन झालेलं आहे. काय रिलेशन आहे? R1 इज अ रिलेशन ऑफ ऑर्डर पेयर्स सच दॅट ए अँड बी बोथ आर इवन, इवन नंबर्स असले पाहिजेत. ओके, असं ते रिलेशन आपण डिफाईन करू शकतोय. आता क्लिअरली R1 हा सेट जो आहे, हा सेट जो आहे तो सबसेट आहे ए क्रॉस बीचा, म्हणून ते रिलेशन असणार आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. अजून एक रिलेशन डिफाईन करतो R2. R2 इज सेट ऑफ ऑर्डर पेयर्स ए कॉमा बी सच दॅट बोथ ए अँड बी आर
अँड ऑड टर्म्स. बोथ ए अँड बी आर ऑड असले पाहिजेत. म्हणजे मी काय करेन बघा, या ठिकाणी ऑड असणाऱ्यासाठी ह्या दोन लाईन्समधलेच असणार आहेत, कारण की इथं 2 आणि इथं 4 आहे, ते इवन आहेत. म्हणून या ठिकाणी येईल R2 इज इक्वल टू 1 5. ही दोन्ही ऑड आहेत. 1 6 ऑड नाही, 1 7 एक ऑड आहे. त्याच्यानंतर 3 5 हा एक टर्म ऑड आहे आणि 3 7 यामध्ये दोघं देखील ऑड आहेत. बाकी कोणताही आपल्याला या ठिकाणी ऑर्डर पेअर भेटणार नाही. लक्षात आलं. आता या ठिकाणी बघा, हा 2 आणि 6 हे R1 या रिलेशनमध्ये आहेत, म्हणून 2 इज रिलेटेड विथ 6 असं आपण लिहू शकतोय. लक्षात आलं. 2 इज रिलेटेड विथ 6 किंवा 2 R1 6. जर सपोज करा याला नाव आरच असतं तर 2 R6 लिहिलं असतं. 2ला म्हणायचं प्री इमेज ऑफ 6, 6ची प्री इमेज, आणि 6ला म्हणायचं इमेज ऑफ 2. बघा मी ॲरो डायग्रामनं दाखवतोय. ॲरो डायग्रामसाठी मी वेन डायग्रामचा वापर करतोय. 2 सेट्स घेतलेले. ओके. यामध्ये R1 मध्ये फर्स्ट कंपोनंटचे एलिमेंट 2 आणि 4. लक्षात आलं. हा फर्स्ट कंपोनंट काय आहे 2, इथं 4 आहे, इथं 4 आहे, एकदा लिहून घेतलेले आहेत. R1 साठी सेकंड कंपोनंट बघा 6 8 6 8, म्हणून हा 6 8 लिहून घेतलेला आहे. तो 2 हा रिलेटेड विथ 6 आहे, 2 हा रिलेटेड विथ 8 आहे, 4 हा रिलेटेड विथ 6 आहे, 4 हा रिलेटेड विथ 8 आहे. ओके. म्हणून मी काय लिहिलं, 2 इज रिलेटेड विथ 6. या 6ला काय म्हणायचं तर इमेज म्हणायचं. सेकंड जे कंपोनंट्स असतात त्यांना शक्यतो ते इमेज असतात. कोणाची? 2ची इमेज. 6 इज कॉल्ड इमेज ऑफ 2 अंडर रिलेशन R1. आणि या 2ला काय म्हणायचं तर प्री इमेज. काय म्हणणार? प्री इमेज. कोणाची? 6ची अंडर रिलेशन R1. तसंच हा 2 जर ही ऑर्डर पेअर असेल 2,8 तर 2 ही 8ची प्री इमेज असू शकते आणि 8 ही 2ची इमेज असू शकते. लक्षात येईल. इमेज आणि प्री इमेज मधला फरक. इमेज म्हणजे सेकंड कंपोनंट्स असणार आहेत आणि प्री इमेज म्हणजे फर्स्ट कंपोनंट्स असणार आहेत ऑर्डर पेअरमधले. ओके. पुढे जाऊया. या ठिकाणी आता पुढच्या अजून काही कन्सेप्ट्स आहेत त्या तिथं तुम्हाला सांगतो. यामध्ये डोमेन ही एक मेन कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर रेंज आणि त्याच्यानंतर को डोमेन. ओके. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डोमेन, रेंज आणि को डोमेन. डोमेन म्हणजे काय? सपोज करा की हे रिलेशन आहे. ओके. पहिल्या एक्झाम्पलसाठी हे रिलेशन जर डिफाईन केलेलं असेल तर या रिलेशनमधील फर्स्ट कंपोनंटचा सेट. डोमेन म्हणजे काय? फर्स्ट कंपोनंटचा सेट. म्हणजे कोणते? तर 2 आणि 4 हा जो संच आहे तो तुमचा डोमेन झालेला आहे. डोमेन मीन्स व्हॉट? त्याची डेफिनेशन असं करेन मी, सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनंट्स ऑफ ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअरमधील फर्स्ट कंपोनंटचा सेट अंडर रिलेशन आर. अंडर रिलेशन आर. आर या रिलेशनमधील ऑर्डर पेअरच्या फर्स्ट कंपोनंटचा सेट हा आलेला आहे 2,4. दुसऱ्या एक्झाम्पलसाठी R2 साठी डोमेन काय होईल? फर्स्ट कंपोनंट 1 1 आहे म्हणजे 1 आणि 3 3. 1,3 हा तुमचा काय होईल? डोमेन सेट होईल. लक्षात आलं. त्याच्यानंतर डोमेन म्हणजे कार्यक्षेत्र. डोमेन म्हणजे कार्यक्षेत्र. रेंज, मर्यादा. मर्यादा काय आहेत बघा? कोणासाठी?
तर R1 या रिलेशनसाठी किंवा कोणत्याही रिलेशनसाठी सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनेंट्स of order pairs under relation R. R या रिलेशनच्या अंडर असणाऱ्या सर्व सेकंड कंपोनंटचा संच म्हणजे काय आहे, तुमची रेंज आहे. आता R1 साठी बघा, मी इथं काय करतोय, R1 साठी सेकंड कंपोनंट बघा 6 आहे, 8 आहे, 6 आहे, 8 आहे, म्हणून सेटमध्ये लिहितो 6,8. ही त्याची झाली रेंज. लक्षात आलं? रेंज म्हणजे ऑर्डर पेअरच्या सेकंड कंपोनंटचा सेट. R2 या एक्झाम्पलसाठी, सेकंड एक्झाम्पलसाठी R2 साठी रेंज काय होईल बघा. सेकंड कंपोनंट काय आहे, इथं 5, 7, इथं 5 आहे, 7 आहे, म्हणजे 5 आणि 7 ही रेंज झाली सेकंड एक्झाम्पलसाठी. लक्षात येते? जर R हे रिलेशन आहे, R हे रिलेशन आहे, आता R हे रिलेशन कशावरती घेतलेलं आहे, A क्रॉस B वरती, म्हणजे आपण ते असं लिहू शकतोय ARB. R इज रिलेटेड विथ B. ओके, रिलेशनसाठी. जर R हे रिलेशन डिफाईन केलं असेल फ्रॉम सेट A टू सेट B, तर हा जो दुसरा सेट असेल ना, त्याला आपण म्हणणार आहे कोडोमेन. कोडोमेन इज नथिंग बट सेट B. सेट B याला काय म्हणणार आहे आपण, कोडोमेन म्हणणार आहे. बघा, डोमेन म्हणजे काय, तर फर्स्ट कंपोनंटचा संच ऑर्डर पेअरमधल्या. रेंज म्हणजे काय, तर सेकंड कंपोनंटचा संच ऑर्डर पेअरमधल्या. आणि कोडोमेन म्हणजे काय, जर R हे रिलेशन फ्रॉम सेट A टू सेट B असेल, तर जो दुसरा संच असतो त्याला आपण म्हणणार आहे कोडोमेन. लक्षात आलेली आहे ही कन्सेप्ट. आता या ठिकाणी आपण पाहूया की आपण किती रिलेशन्स फाइंड आउट करू शकतोय. लक्षात घ्या, A मध्ये एलिमेंट्स आहेत 4, B मध्ये एलिमेंट्स आहेत 4, A क्रॉस B मध्ये एलिमेंट्स आले 16. बघा, A क्रॉस B मध्ये 16 एलिमेंट्स आहेत, तर याचे सबसेट्स किती होऊ शकतात? सबसेट्स होऊ शकतात 2⁻16. या A क्रॉस B चे सबसेट्स किती असतील? 2⁻16. म्हणजेच 2⁻16 एवढे आपण रिलेशन्स डिफाईन करू शकतोय सध्याच्या एक्झाम्पलसाठी. मग मी इन जनरल काय म्हणतोय बघा, जर A मध्ये इन जनरलमध्ये समजा A मध्ये m एलिमेंट्स आहेत, B मध्ये n एलिमेंट्स असतील, A क्रॉस B मध्ये काय असणार आहेत एलिमेंट्स? m इंटू n. आणि त्याचे सबसेट्स किती असतील? तर 2⁻mn. एवढे सबसेट्स असतील A क्रॉस B चे. आणि A क्रॉस B चा सबसेट म्हणजे ते असतं रिलेशन. म्हणजे ते काय असतं? रिलेशन. सो टोटल नंबर ऑफ रिलेशन्स if A contains m elements, B contains n elements, then total number of relations is 2⁻m into n. ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. सो नेक्स्ट पॉइंट इज टाइप ऑफ रिलेशन्स. टाइप ऑफ रिलेशन्स या ठिकाणी बघा, मी काय करतो, एक रिलेशन डिफाईन करतो सेट ए वरती. एक रिलेशन डिफाईन करतोय सेट ए वरती. फॉर एक्झाम्पल, जर सेट ए हा तुमचा असेल 1 2 3 4, ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4, आणि ए वरतीच मी रिलेशन डिफाईन करणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, दुसरा सेट देखील एच असणार आहे 1 2 3 4. लक्षात येते? आणि त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट घेतला मी, ए क्रॉस ए हा घेतला, तर काय असतील ऑर्डर पेयर्स? 1,1 असेल, 1,2 असेल, 1,3 असेल, 1,4. पहिल्या कंपोनंटच्या काय केल्या, पहिल्या एलिमेंट्सनं या सर्वांशी पेअर केली. आता दुसऱ्या एलिमेंटनं 2,1 2,2 2,3
2,4 ह्या एक ऑर्डर पेस झाल्या. आता 3ची बघा 3,1 3,2 3,3 3,4. ओके. नेक्स्ट आता 4ची ऑर्डर पेस 4,1 4,2 4,3 आणि 4,4. ए मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. ए मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. 4 × 4 16 एलिमेंट्स असणार आहेत ए क्रॉस ए मध्ये. ओके. आता आपण टाईप बघणार आहे बायनरी रिलेशन. पहिला टाईप आहे आपला बायनरी रिलेशन. बायनरी रिलेशन म्हणजेच बाय म्हणजे 2 एचा 2 वेळा प्रोडक्ट घ्यायचा. रिलेशन विच इज डिफाइंड ऑन ए विथ इटसेल्फ त्याला आपण काय म्हणणार आहे बायनरी रिलेशन. म्हणजे रिलेशन विच इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ए क्रॉस ए चा जो सबसेट असेल त्या सबसेटचे जे रिलेशन्स असतील तयार होणारे त्याला आपण बायनरी रिलेशन म्हणणार आहे. लक्षात आली का डेफिनेशन बायनरी रिलेशनची. जर ए हा एखादा सेट असेल तर त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट घेतला विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे एचा ए बरोबर आणि तो कार्टेशियन प्रोडक्टचा एखादा सबसेट त्या ए क्रॉस एचा एखादा सबसेट जो आपल्याला रिलेशन देईल तो तुमचा असणार आहे बायनरी रिलेशन ऑन सेट ए. बायनरी रिलेशन ऑन सेट ए. लक्षात आलेले. याच्यासाठी मी एखादं एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल मी R1 हे एक रिलेशन डिफाईन करतो. इथं R1 हे रिलेशन आहे सेट ऑफ ऑर्डर पेयर्स घेतो A, B such that A is less than B. For A belongs to capital A is less than B. Okay. AB belongs to capital A. आता अशा ऑर्डर पेयर्स की जिथं A हा लेस दॅन B पाहिजे. आता चेक केलं R1 मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. इथं 1,1 आहे इक्वल आहेत चालणार नाही. 1,2 आहे चालते. 1,2 पहिला एलिमेंट पहिला कंपोनंट हा दुसऱ्यापेक्षा लहान पाहिजे म्हणजे हे चालते. 1,3 चालते का चालते. 1,4 चालतोय. त्याच्यानंतर 2,1 चालणार नाही. 2,2 चालणार नाही. 2,3 चालतोय. 2,4 चालतोय. त्याच्यानंतर 3,1 चालणार नाही. 3,2 चालणार नाही कारण की पहिला कंपोनंट लहान पाहिजे इथं मोठा आहे. 3,3 चालणार नाही दोन्ही सारखे आहेत. 3,4 हे एक रिलेशन आपण असं डिफाईन करू शकतोय. R1 नाव दिलं तरी चालेल R नाव दिलं तरी चालेल. ह्या रिलेशनला आपण म्हणणार आहे बायनरी रिलेशन. इथं 4,1 4,2 4,3 आणि 4,4 घेऊ शकत नाही कारण की सेकंड कंपोनंट आपल्याला कसा पाहिजे तर तो मोठा पाहिजे फर्स्ट कंपोनंटपेक्षा. ए इज लेस दॅन बी म्हणजे फर्स्ट कंपोनंट हा लहान पाहिजे. आता हे जर तुम्ही व्हेन डायग्रामनं बघत असाल तर तुम्हाला ए हा एक सेट घ्यावा लागेल बी हा एक सेट घ्यावा लागेल आणि त्याच्या ॲरो डायग्राम्सनं रिप्रेझेंटेशन करेन. ए मध्ये कोण असणार आहे तर फर्स्ट कंपोनंट 1 1 1 2 2 3 म्हणजे 1 2 3. आता 1चं रिलेशन पुढं बी वर होते 2 3 4 3 4 आणि 4 म्हणजे 2 3 4 हे बी मध्ये येणार आहेत. 3चं रिलेशन 4 बरोबर आहे. 3 इज रिलेटेड विथ 4 म्हणजे हा ॲरो काढलेला आहे म्हणून त्याला ॲरो डायग्राम म्हणणार आहे. 2चं रिलेशन 4 बरोबर आहे म्हणजे हे एक असं जोडता येईल. 2चं रिलेशन 3 बरोबर आहे म्हणून हे एक असं करता येईल मला. 1चं रिलेशन 2 बरोबर आहे 3 बरोबर आहे आणि 4 बरोबर आहे म्हणून 1चं या ठिकाणी असं पण करता येईल आपल्याला. ओके. या 2ला आपण पुन्हा एकदा सांगतो काय म्हणणार आहे इमेज कोणाची 1ची आणि 1ला म्हणणार आहे प्री इमेज कोणाची 2ची. 3ला आपण असं म्हणू शकतो की इमेज 1ची आणि 1ला म्हणणार आहे प्री इमेज 3ची असं देखील आपण म्हणू शकतो. आता या एक्झाम्पलसाठी या रिलेशनसाठी डोमेन काय होईल.
डोमेन ऑफ आर, डोमेन म्हणजे फर्स्ट कंपोनंटचा सेट. फर्स्ट कंपोनंट कोण आहेत? 1 1 1 2 2 3, म्हणजे डोमेनमध्ये कोण असणार आहेत? 1 2 3. रेंज, रेंज म्हणजे सेकंड कंपोनंटचा सेट. सेकंड कंपोनंट कोण आहे? 2 3 4, 3 4 आणि 4, म्हणजे रेंज तुमची आहे यस 2 3 4. आता हे लिहिताना असं लिहायचं आहे, डोमेन ऑफ आर इज इक्वल टू, आणि इथं असं लिहिणार आहे, रेंज ऑफ आर इज इक्वल टू. कोडोमेन काय असेल? आता हे रिलेशन कशावरती बायनरी रिलेशन डिफाईन केले? ए क्रॉस ए वरती, म्हणजे ए इज रिलेटेड विथ ए, म्हणजे सेट ए हा आपला कोडोमेन असेल. सेट ए कोडोमेन असेल म्हणजेच इथं मी ए तरी लिहीन किंवा विच इज इक्वल टू ए मधले एलिमेंट्स 1 2 3 आणि 4. तर हे आपले बायनरी रिलेशन झालेले आहे. आता चेक केलं तर टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती होतील? ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 4. ए मध्ये 4 आहेत. 4 × 4 म्हणजे 16 एलिमेंट्स ए क्रॉस ए मध्ये असणार आहेत, आणि 2⁻16 एवढे सबसेट्स मिळणार आहेत. 2⁻16 एवढे सबसेट्स मिळणार आहेत. आणि ए क्रॉस ए चा सबसेट म्हणजे काय असतं? तर रिलेशन असतं. रिलेशन इज नथिंग बट सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. आता याचे भरपूर रिलेशन्स आपण तयार करू शकतोय. 2⁻16 एवढे रिलेशन्स वेगवेगळे तयार करू शकतोय. त्यापैकी हे झालेलं आहे बायनरी रिलेशन. ओके, नेक्स्ट याच्यानंतर या बायनरी रिलेशनमध्ये आपण पुढचे 2 टाईप्स तयार करणार आहे. बायनरी रिलेशनमध्ये अजून 2 टाईप्स बघणार आहे. त्यासाठी मी इथं एक रिलेशन डिफाईन करतोय. आर इज अ रिलेशन. त्याला काहीतरी ऑर्डर पेअर्स असणार आहेत. रिलेशन आहे म्हणजे ऑर्डर पेअर असणार आहेत. कार्टेशियन प्रोडक्टचा सबसेट आहे म्हणजे ऑर्डर पेअर्स असणार आहेत. ऑर्डर पेअर ए कॉमा बी सच दॅट, हा सेट आहे ऑर्डर पेअर ए कॉमा बीचा असा की बी हा A+5 असला पाहिजे. बी हा कसा असला पाहिजे? A+5 असला पाहिजे. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, आणि बी ऑल्सो बिलॉंग्स टू ए असणार आहे ना, बायनरी रिलेशनवरती बघतोय म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल बघा, आपल्याला काय पाहिजे? तर बी हा कसा पाहिजे? A+5 असला पाहिजे. म्हणजे 5 पेक्षा एखादी टर्म, ए मधले टर्म्स आहेत पहिल्या टर्म जर ॲड केल्या, पहिल्या टर्म्स कोणत्या असणार आहेत? 1 2 3 4, 5 मध्ये ॲड केले तर मला मिळणार कोणत्या टर्म्स आहेत? 6 7 8 आणि 9 मिळणार आहेत. आणि बी आपला 6 7 8 आणि 9 असला पाहिजे. पण बी हा काय असणार आहे? तर यापैकीच एक असणार आहे. सेकंड कंपोनंट यापैकी एकच असणार आहे. आणि हे क्लिअरली 4 आणि 4 पेक्षा लहान आहेत. म्हणजे या रिलेशनमध्ये आपल्या कोणताच एलिमेंट येणार नाही. या रिलेशनमध्ये आपल्या कोणताच एलिमेंट येणार नाही. म्हणजे हे रिलेशन एम्प्टी असणार आहे. आणि एम्प्टीला आपण 5 म्हणतो. एम्प्टी रिलेशनला काय म्हणतो? 5 म्हणतो. म्हणजे आपला पुढचा टाईप आहे एम्प्टी रिलेशन. रिलेशनचा पुढचा टाईप एम्प्टी रिलेशन. जे या रिलेशनमध्ये एकही इलेमेंट नाही त्याला आपण एम्प्टी रिलेशन म्हणणार आहे. क्लिअरली 5 हा सबसेट असतो ए क्रॉस एचा. म्हणजे रिक्त संच हा सर्व संचांचा उपसंच असतो. आणि ए क्रॉस एचा याचा 5 हा सबसेट असणार आहे. म्हणून या 5 ला आपण काय म्हणणार आहे? एम्प्टी रिलेशन. त्याचंच नाव आहे वॉइड रिलेशन, आणि त्यालाच आपण नल रिलेशन असं देखील म्हणतो. एम्प्टी वॉइड नल. हे रिलेशनमध्ये कोणताही, या रिलेशनमध्ये कोणताही तुम्हाला काय येणार नाही? इलेमेंट येणार नाही. ओके, हे झालं एम्प्टी रिलेशनबद्दल. आता दुसरे एक रिलेशन डिफाईन करतो.
R is a relation such that ऑर्डर पेअरचं रिलेशन असणार आहे ऑर्डर पेअर ए कॉमा बी सच दॅट मॉड ऑफ ए मायनस बी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आला पाहिजे. मॉड म्हणजे काय तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते त्याची मॉडच्या आतमध्ये काही असलं तर. ओके, फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए आणि बी बिलॉंग्स टू ऑल्सो एच असणार आहे. समजायसाठी बी म्हटलं तरी चालेल आणि याचं नाव बी केलं तरी चालेल तिथं बी म्हटलं तर. ओके, तर मी काय करणार आहे तर अशा ऑर्डर पेअर्सची डिफरन्स चेक करणार आहे या रिलेशनमध्ये आर इज इक्वल टू की मॉड ऑफ ए मायनस बी म्हणजे सपोज करा की ही ऑर्डर पेअर आहे त्यांचा काय आला पाहिजे सबस्ट्रॅक्शन शून्यापेक्षा मोठी आली पाहिजे. येते का शून्य किंवा शून्यापेक्षा मोठी. ह्यामध्ये फर्स्ट कॉम्पोनंट ए आहे सेकंड कॉम्पोनंट बी आहे 1 - 1 0 झाला. 0 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का आहे म्हणून ही पेअर येईल 1,1. आता 1,2 ए ची व्हॅल्यू 1 आहे बी ची व्हॅल्यू 2 आहे 1 - 2 हा -1 येईल आणि -1चं मॉड म्हणजे काय तर त्याच्यातनं बाहेर निघाली क्वांटिटी की ती प्लसच निघते. निगेटिव्ह असली तरी पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह असली तरी पण पॉझिटिव्ह. ओके, तर मग यांचा डिफरन्स केला 1 - 2 -1 त्याचं मॉड यस +1 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे म्हणून ही पण ऑर्डर पेअर घेणार 1,2. बघा परत एकदा 1,3 यांचा डिफरन्स घ्या -2 1 आणि 3 ची सबस्ट्रॅक्शन 1 - 3 -2 आणि हे मॉडमध्ये आहे म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं म्हणजे +2 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का आहे म्हणून ते 1,3 पण घेतलेलं आहे. 1,4 पण घेतो कारण की त्यांची सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे एक नंबर येईल आणि त्याचा मॉड घेतलं तर तो पॉझिटिव्हच येणार आहे. 2,1 यस 2,2 2,3 2,4 यस 3,1 3,2 3,3 3,4 नेक्स्ट 4,1 4,2 4,3 4,4 हा एक रिलेशन येईल आत्ताच्या एक्झाम्पलसाठी. आता यामध्ये काय घडलं बघा ही जरी इलेमेंट घेतला 3,3 त्यांची सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे 3 - 3 0 0चं मॉड घेतलं 0ची ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे इक्वल टू 0 आहे ना मग ते त्यामध्ये येणारच आहे. हे जर बघितले तर ह्यामध्ये जेवढे इलेमेंट्स आहेत ते इथं आहेत ए क्रॉस ए मध्ये सर्वच्या सर्व इलेमेंट्स आहेत. मग मी काय म्हणतोय सगळेच्या सगळे आले म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये हा तुमचा युनिव्हर्सल सेट असल्यासारखा आहे. त्यातले सर्व इलेमेंट्स आपल्याकडे एका सेटमध्ये असेल तर त्याला युनिव्हर्सल सेट म्हटलं पाहिजे म्हणजेच हे रिलेशन आहे. म्हणून या रिलेशनला काय म्हणणार आहे युनिव्हर्सल रिलेशन. युनिव्हर्सल रिलेशनची डेफिनेशन काय तर ए क्रॉस ए हा सबसेट असणार आहे ए क्रॉस एचा. स्वतः हा स्वतःचा सबसेट असतो स्वतःचा सबसेट असतो. ए क्रॉस ए हा सबसेट असणार आहे ए क्रॉस एचा म्हणून ए क्रॉस एला युनिव्हर्सल रिलेशन म्हणणार आहे अंडर द रिलेशन ए इज रिलेटेड विथ ए. त्याला आपण ए क्रॉस एला कसलं रिलेशन म्हणणार आहे युनिव्हर्सल रिलेशन आणि फायला कसलं म्हणणार आहे एम्प्टी रिलेशन. ए क्रॉस ए चा एखादा सबसेट त्याला आपण म्हणणार आहे बायनरी रिलेशन. तो पाठीमागं पॉईंट पाहिलेला आहे. तर स्टुडंट्स आय होप यू अंडरस्टूड डेफिनेशन ऑफ रिलेशन, डोमेन, कोडोमेन, रेंज, बायनरी रिलेशन, universal relation, void relation. Thank you for watching the video.